दरेगावच्या तुकाराम गायकवाडांची दरेगाव डोंगरालगत 25 एकर शेती आहे. दरेगावचा परिसर डोंगराळ असल्यामुळं इथं पाण्याची नेहमीच कमतरता भासते. ऊस हे इथलं पारंपरिक पीक, फळबागही नगण्यच. गेल्या काही वर्षात निसर्गाचं तंत्र बदलल्यानं इथलं ऊस पीक देखील संकटात सापडलंय. त्यामुळं गायकवाडांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत कलिंगड तसंच भाजीपाला पिकांना प्राधान्य देत दुष्काळावर मात केली आहे. सध्या त्यांच्याकडे ऊसाचं 1 गुंठाही क्षेत्र नाही. त्याच जागी भाजीपाल्यासह इतर पिकांची लागवड ते करतात. आम्ही 2 भाऊ एकूण 25 एकर शेती आहे. अगोदर आमचा हा कोरडू पट्टा होता. त्याच्यामधलं अगोदर वडील पूर्ण ऊस लागवड करायची. ऊसामधनं आम्हाला पाहिजे तसं उत्पन्न मिळायचं नाही. ऊसाच्या नंतर मग आम्ही हळूहळू त्याच्यामध्ये बदल केला आणि भाजीपाला या पिकाकडे वळलो, आलं या पिकाकडे वळलो. आलं पीकमध्ये सुरुवातीला 1 एकरमध्येच आम्हाला 175 क्विंटल ॲव्हरेज मिळालं. 175 क्विंटलला साधारणपणे 7,000 रुपयाचा भाव मिळाला. जवळपास 13-13.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न आलं आणि तिथून आमचा बदल झाला आणि त्याच्यामध्ये आम्ही नेटॅफेमला जोडला गेलो. नेटॅफेम ड्रिपचं जवळपास 20 एकर क्षेत्र आतापर्यंत आम्ही ड्रिपचं केलं आहे. गायकवाड यांनी कृषी विभागाच्या मदतीनं आपल्या शेतात अनेक बदल घडवून आणलेत. त्यांनी आपल्या 25 एकरपैकी 20 एकरांवर नेटाफिमचं ठिबक बसवून जमीन ओलिताखाली आणली आहे. तसंच पॉलीहाऊसची उभारणी केली असून त्यात तापमान नियंत्रित करण्यासाठी फॉगस सिस्टीम बसवली आहे. दरवर्षी येणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी 2 शेततळे देखील घेतले आहेत. अगोदर आम्ही नॉन ISIचं ड्रीप केलं होतं. त्या 1 एकरवरती आम्हाला 50 क्विंटलच आलं पिकाचं उत्पन्न झालं आणि त्या वर्षी अक्षरशः आलं पिकाला 10,000 ते 15,000 रुपये क्विंटलपर्यंत भाव असताना सुद्धा आम्ही ते ड्रीप व्यवस्थित नसल्या कारणानं आमचं उत्पन्नाने तिथं झटका खाल्ला आणि अवघं फक्त आम्हाला 1 एकरमध्ये 50च क्विंटल उत्पन्न झालं. पण त्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही नेटॅफेमचं ड्रीप केलं आणि 1 एकरवरती विक्रमी उत्पन्न म्हणजे 175 क्विंटल आम्हाला ॲव्हरेज मिळून 7,000 क्विंटल म्हणजे एवढा 7,000 क्विंटलचा भाव असून सुद्धा 13 ते 14 लाख रुपये उत्पन्न मिळालं. म्हणजे जे अगोदर 50 क्विंटलमध्ये फक्त आम्हाला 5,000ना 2.5 लाख रुपये उत्पन्न मिळालं. पण तेच आम्ही नेटॅफेम घेतल्या कारणानं आम्हाला 13 ते 14 लाख रुपये उत्पन्न मिळालं. तेच आदल्या वर्षी जर समजा नेटॅफेम जर असतं तर 10 ते 15,000 रुपयाचं जर हे फरकानं जर आम्ही जर घेतलं असतं 175 झाले असते तर जवळपास आमचे 25-30 लाख रुपये विक्रमी उत्पन्न झालं असतं. पाण्याचं योग्य नियोजन केल्यानं अद्रक पिकाचं विक्रमी उत्पादन गायकवाड यांनी घेतलंय. त्यांच्या शेतात 4 विहिरी असून त्याद्वारे पाणी शेततळ्यात सोडलं जातं. शेततळ 60 फुटांवर असल्यानं उतारामुळं पाणी उपसण्यासाठी मोटारीचीही गरज भासत नाही. सुरुवातीला नॉन ISI कंपनीचं ठिबक वापरल्यानं उत्पादन कमी निघालं. मात्र नेटाफिमचं ठिबक बसवल्यानंतर गायकवाड यांच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. 3 वर्षापूर्वी आमचं उत्पन्नाचं जे होतं फक्त 2-3 लाखापर्यंत म्हणजे 25 एकरपर्यंत खर्च जाऊन 2-3 लाख रुपये उत्पन्न असायचं. पण आम्ही ही जी टेक्नॉलॉजी आणली या टेक्नॉलॉजीनंतर तसंच आमचं कृषी विभागामार्फत जे आम्हाला शेततळे मिळाले आणि त्या शेततळ्यामार्फत आम्ही जे उत्पन्न आज विक्रमी उत्पन्न होतं आहे आम्हाला जवळपास 20 ते 25 लाख रुपये खर्च वजा जाता जवळपास आम्हाला साधारणपणे 15 लाख रुपये पर्यंत निव्वळ नफा असतो प्रत्येक वर्षाला. आणि त्यामुळं आम्ही अगोदर जे 3-4 वर्षापूर्वी बँकेचं कर्ज घ्यायचो तर आता आम्हाला कर्ज घेण्याची पाळीसुद्धा येत नाही. गायकवाड यांचे 3 वर्षांपूर्वी 25 एकरामध्ये केवळ 2 ते 3 लाख रुपये उत्पन्न होते. मात्र आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यानं आता त्यांना 20 ते 25 लाखांपर्यंत उत्पन्न मिळतंय. आम्ही जवळपास 25 लाख रुपयाचा शेडनेट उभा केलेला आहे. पण याच्यामध्ये बँकेचा 1ही रुपया न घेता 1ही रुपया कर्ज न काढता आम्ही स्वतःच्या खिशातून पैसा उभा करून आणि आज शेडनेट उभारणी केला. यामध्ये कृषी विभागाकडून आम्हाला 50% सबसिडी मिळाली. जवळपास 11 लाख रुपये आम्ही खिशातनं खर्च करून शेडनेट उभारणी केलेला आहे. आणि तालुक्यामध्ये सगळ्यात पहिला शेडनेट आमचा असा आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात राऊंड टाईपचा शेडनेट आमचाच आहे. आणि आता जवळपास तो जमिनीपासून 5 मीटर उंचीपर्यंत म्हणजे पॉलीहाऊस टाईप आमचा शेडनेट आहे. मराठवाड्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्यानं पाणी मिळवणं अवघड आहे. पाण्याचं काटेकोर नियोजन करत उरलेली 5 एकर शेतीसुद्धा ओलिताखाली आणण्याचा गायकवाड यांचा मानस आहे. त्यामुळे गायकवाड यांनी शेतीत केलेली ही प्रगती नक्कीच कौतुकास्पद आहे.
कॅमेरामन इरफानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही औरंगाबाद.